नेरळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच असलेले मंगेश राजाभाऊ म्हसकर यांनी आपली शेतीची आवड म्हणून बाग फुलवली आहे। पावसाळ्यात भाताची शेतीमध्ये रमणारे मंगेश म्हसकर यांनी आपल्या मालकीच्या जमिनीमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या तसेच वेगवेगळ्या भाजीपाला आणि विविध फळांची शेती केली आहे। दरम्यान दररोज सकाळी शेतीसाठी वेळ देणारे मंगेश म्हसकर यांच्या बागेत पांढऱ्या कांद्याची शेतीपासून कोबी, फ्लॉवर आणि शेवग्याच्या शेंगा उपलब्ध आहेत। तर दुसरीकडे ही सर्व शेती सेंद्रिय खत यांचा वापर करून केली जात असल्याने ऑर्गॅनिक भाज्या मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून मंगेश म्हसकर यांची बाग सर्वांना जवळची वाटते। नेरळ पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या माथेरान डोंगरातून वाहणाऱ्या नाल्याच्या बाजूला मंगेश म्हसकर यांची शेती आहे। त्या बागेमध्ये 10 वर्षापूर्वी 600 शेवग्याची झाडे लावण्यात आली होती। आळेफाटा येथून आणलेली रोपे गेली 8 वर्षे शेवग्याच्या शेंगा यांचे पीक म्हसकर यांना देत आहेत। प्रामुख्याने हॉटेलमधील सांबार बनवण्यासाठी वापरली जाणारी शेवगा यांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे। मात्र त्यानंतर त्या बागेत इलायची, केळी, आंब्याच्या विविध जाती, चिकू, पेरू आणि डहाणूची जांभूळ यांची लागवड करण्यात आली आहे। कोल्हापूर येथून या सर्व फळांच्या झाडांची रोपे म्हसकर यांनी आणून लावली आहेत। त्यांच्या बागेचे विशेष म्हणजे त्यांच्या बागेत संत्रा आणि सफरचंद यांची देखील काही झाडे असून टपोरी बोरे यांच्या आकाराची करवंदे, साखरी बोरं, फणस अशी वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे देखील आहेत। यावर्षी म्हसकर यांनी आपल्या बागेत मोठ्या प्रमाणावर भाजीपाला शेती तसेच पालेभाज्या यांची शेती केली आहे। त्यात टोमॅटो, वांगे, सिमला मिरची, लवंगी मिरची, भेंडी, काकडी, गाजर, फ्लॉवर, कोबी, कारले, दुधी, घोसाळे, कलिंगड आदी भाज्या आपल्या बागेत फुलवल्यात। तर पालेभाज्यामध्ये कोथिंबीर, पालक, मुळा, मेथी यांची देखील शेती केली आहे। मात्र त्याहून वेगळा प्रयत्न म्हणजेच मंगेश म्हसकर यांनी आपल्या शेतात केलेला तब्बल 1 एकर जमिनीवरील अलिबागचा पांढऱ्या कांद्याची लागवड केली आहे। त्यासाठी अलिबाग येथून रोपे आणली आणि पांढरा कांदा बहरलाय। त्या शेताची राखण करण्यासाठी एक कुटुंब तेथे तैनात असते। मात्र मंगेश म्हसकर हे दररोज सकाळी 2-2.5 तास आपल्या शेतात प्रसंगी कुदळ घेऊन तसेच फावडा घेऊन शेतीची मशागत करताना दिसतात। त्यावेळी पाण्याचे नियोजन करण्यासाठी बोरवेल खोदून त्यांनी त्या बोरवेलमधून सकाळच्या वेळी बागेला पाणी घालण्याचे काम देखील ते न चुकता करत असतात। राजकारणापलीकडे जाऊन मंगेश म्हसकर यांनी आपली शेतीची आवड जोपासत ऑर्गॅनिक शेती करत आपल्या घरात लागणाऱ्या भाज्या देखील आपल्या शेतातून पिकवल्यात। ही 2 एकरमध्ये शेती करतो आपण आणि जवळजवळ 8 ते 10 वर्ष झाली मी शेती करतो। शेती करण्याच्या मागचं कारण असं की माझ्या आई वडिलांना शेती ही आवडायची आणि त्यांची आठवण म्हणून त्यांची आठवण जोपासण्यासाठी मी शेती करतोय। आपल्या शेतावरती महाराष्ट्रात होणाऱ्या सगळी फळझाडं आहेत, म्हणजे आंबा, करवंदापासून तर सफरचंदापर्यंत सर्व फळांची लागवड आपण इथे केलेली आहे। आणि पालेभाज्या म्हणालात तर सर्व प्रकारच्या पालेभाज्या आपण इथे लावलेल्या आहेत। म्हणजे अलिबागचा जो सफेद कांदा असतो, प्रसिद्ध कांदा असतो, तो जवळजवळ आपण इथे 30 ते 35 गुंठ्यामध्ये तो लावलेला आहे। फ्लावर लावलेला आहे, कोबी लावलेली आहे, अजून भेंडी लावलेली आहेत, कारली लावलेली आहेत, टोमॅटो लावलेले आहेत, दुधी लावलेली आहेत, घोसाळी लावलेली आहेत। आपल्याकडे ज्या ज्या पालेभाज्या पिकतात, मेथी लावलेली आहे, कोथिंबीर लावलेली आहे, आपल्याकडे ज्या ज्या पालेभाज्या पिकतात त्या सर्व पालेभाज्या आपण इथे लावलेल्या आहेत। आणि याचा मुख्य विषय म्हणजे की आपण ह्या सर्व पालेभाज्या आणि फळझाडं ही ऑर्गॅनिक पद्धतीने म्हणजे लेंडीखत आणि शेणखतावरती आपण ही सर्व जगवलेली इथेची शेती आहे। Like, comment, share and subscribe.